भाजप हा बाटलेला पक्ष आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंनी भाजपवर निशाणा साधलाय। सिन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक संघर्ष युतीतच असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे। विरोधी पक्षात तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही, काही नाही उमेदवार मिळाली, इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत। तर भाजप हा बाटलेला पक्ष आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। सिन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक संघर्ष हा युतीतच पाहायला मिळतोय। तर एकीकडे सातत्यानं राज्यभरात महायुतीमधला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर येत असताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडत असताना आता पुन्हा एकदा महायुतीतल्याच एका नेत्यानं महायुती विरोधातच हे विधान केल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीतला महत्त्वाचा पक्ष राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी आता भाजपवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। भाजप हा बाटलेला पक्ष आहे असं वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये सुसंवाद नाहीये का असा प्रश्न सातत्यानं समोर येतोय। तर कालच नाशिकच्या आंदोलनादरम्यानही राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारलं होतं। तपोवन वृक्ष छाटणी प्रकरणी त्यांनी आंदोलन पुकारलं। यावेळीही महायुतीतल्याच नेत्यांमध्ये समन्वय नाहीये का असा प्रश्न उपस्थित होत असताना आता माणिकराव कोकाटे यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। सिन्नर नगर परिषदेच्या प्रचार सभेच्या दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर हा निशाणा साधलेला आहे।